जय शंकर. श्री शंकर गीता. संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे लीला चरित्र. लेखक श्री भगवंत वासुदेव अघोर. श्री शंकर गीता अध्याय 2. जय जय महाराज श्री शंकर, भक्ताना जे कल्याण कर, स्मरता होती सुखकर, नमन त्यांना असो हे. श म्हणजे कल्याण कर म्हणजे जो करणार, कल्याण करी जो खरोखर, शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजांस माझी विनंती, आपले चरित्र गहन अति, थक्क होऊन जाते मती, लेखनी काय लिहिल. आपले चरित्र जे असत, त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित, लोकही बरेच काही सांगत, विविध साधने अशीही. कोठे लागतसे संगती, कोठे जाणवते विसंगती, कोठे तर वादविवाद होती, कोठे काही भलतेच. असो तुमच्या चरित्राचा मार्ग काट्या कुट्यांचा, त्यातून मार्ग काढावयाचा अत्यंत कठीण कामही. तुम्हीच मला सांगावे, तुम्हीच मला सुचवावे, तुम्हीच मला कौल द्यावे, निवाडा करावा तुम्हीच. करावा विचारांचे स्फुरण, करावी कल्पनांची उधळण, लेखन व्हावे रामबाण, स्फूर्ती ऐशी स्फुरावी. घटना स्फुराव्या सरसर, लेखनी चालावी झरझर, लिहून व्हावे भरभर, दिव्य चरित्र आपुले. माझ्या मानवी बुद्धीतुनी विनंती केली आपुल्या चरणी, आपलीच सारी ही करणी, करते करविते आपण. आपल्या चरणास स्पर्शून, आपला आशीर्वाद घेऊन, वेगात चालले चरित्र लेखन, जय शंकर म्हणून. जन्म झाला मातेविन, ऐसे आले का कोठे घडून, मातेचा अधिकार म्हणून, त्रैलोक्यात श्रेष्ठस. मातेविना महाराज जन्मले, हे तो अघटित पहा घडले, अयोनी संभव अवतरले, धरणीवरती महाराज. 9 महिने वागविला, ज्या स्त्रीने पोटचा गोळा, त्या स्त्रीच्याच स्तनाला पाना फुटता प्रसवता. 9 महिने उदरात बालकास जी पोषित, तिलाच पाना असतो फुटत, त्रिकाला बाधित सिद्धांत. मातेविना जन्म होत नसे, महाराज मातेविना जन्मले तसे, पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा. मातेविना पाना न फुटणार, परी चिमणाजीच्या पत्नी सतर, महाराजांस घेता मांडीवर, पाना फुटला जोरात. महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा, हाच बालक त्या माऊलीचा, सिद्ध सहजच जाहले. हीच माता महाराजांची, सिद्ध होतसे सहजशी, कशी पहा चमत्कारांची, रीत न्यारी असेही. चिमुकला बालक पाहुनी, दाटले आनंदाश्रू नयनी, अष्टभाव आले उसळुनी, उभयतांच्या मनात. ही वार्ता अंतापुरात, वायुवेगाने पसरत, नागरिक सारे चकित होत, वृत्त कळता क्षणी. पहाना त्या बालकाला, लोकांचा घोळका जमला, जो तो चिमणाजींच्या घराला, वेडा देऊन थांबले. लोक पाहती विस्मयाने, चिमणाजीच्या पत्नीने, घेतले मांडीवर आनंदाने, पाजू लागले वात्सल्य. मातेचं प्रेम पाना फुटला, बाळ दूध पिऊ लागला, कौतुक वाटले सर्वांना, भारावून गेले ते. धन्य चिमणाजी हो भले, आधी त्यांना स्वप्न पडले, स्वप्नाप्रमाणेच सारे घडले, स्वप्न खरे जाहले. ऐसे लोक वर्णन करती, जे आरंभी दोष देती, तेच नंतर भूषविती, चिमणाजीस यापरी. चिमणाजीच्या पत्नीचे इतके पहा दिवसांचे,
अतृप्त मातृ हृदय तिचे आज तृप्त जाहले. मातृत्व हा स्त्री जीवनाचा क्षण अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा मोलाचा, फलश्रुतीचा असेस. झाड लावले हौसेने, पाणी घातले नेमाने, जर ते न बहरले फळा फुलानी, काय उपयोग वृक्षाचा. मुद्दाम गाय घेतली चांगली, नित्य वैरण तिला घातली, आणि ती जर का न व्याली, केवळ खाण्यास काळती. जनावर विकता येईल किंवा हाकून दिले जाईल, स्त्रीचे कसे होईल, निंदास तिची होईल. मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा, हक्क हा एक क्षणभाग्याचा, आधार याच मातृत्वाचा, सर्व जगात असेच. लोक येती लांबून, चिमणाजी सवदती नमून, आम्हा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे. हा सामान्य नवे बालक, दिसतो हा त्रैलोक्य नायक, त्रैलोक्याचा हा चालक, म्हणते कोणी यापरी. कोणी म्हणते करुण विचार, आज हा ये सोमवार, हा शंकराचाच अवतार, आला कैलास सोडून. घेऊन बालकाचे दर्शन, लोक आनंदित होऊन, जाती एक एका मागून आप आपल्या घरासी. ऐकून लोकांची ही वाणी, चिमणाजी अंतःकरणी, आनंदून गेला झणी, धन्यता वाटे अत्यंत. तोही मनात विचार करत, इतके दिवस जे शिवव्रत, निष्ठेने आपण आचरत, फळास आले असावे. नित्य आपण जो उपासिला, नित्य प्रेमाने पूजिला, जपध्यानाने आळविला, केली व्रते उपवास. साधना केली जी खडतर, त्यामुळेच भगवान शंकर, प्रसन्न होऊन अमावर, कृपा केली शिवाने. ज्या शंकराने कृपा केली, ज्याने घटना ही घडविली, त्याने आपली तृप्ती केली, प्रसाद दिला अपूर्व. याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे, मन ऐसे चिमणाजीचे सांगू लागले पत्नीस. लोक काय काय म्हणतात, मजला काय वाटत, सर्व सविस्तर सांगत, तेने मान्य केले ते. बाळ माझा कल्याण कर, जगतास से शुभंकर, नाव ठेवावे शंकर, स्पष्टतेने सांगितले. चांगला मुहूर्त पाहून, बारशाचा दिवस ठरवून, नाव निश्चित करून समारंभ ठरविला. बारशासाठी सर्वास, गावातील स्त्री पुरुषास, आमंत्रणे दिली खास, केली सर्व तयारी. अगदी समारंभपूर्वक बारसे केले जमले कैक, सगळे सोयरे भाविक अगत्यपूर्वक आलेच. सर्वांच्या मनी नाव शंकर, पित्याच्या मनात शंकर, मातेने ठरविले शंकर, नाव शंकर ठेवले. बारशाच जमलेले भाग्यवान, ज्याने सृष्टी केली निर्माण, शंकर नाव सर्वांनी ठेवून, बारसे त्याचे जेवले. जग ज्याने निर्माण केले, त्याचे बारसे जे जेवले, त्यांचे भाग्य केवढे भले, धन्य जन हो ते सारे. जय जय प्रभो श्री शंकर, पाप आमचे भयंकर, व्हावे आम्हा शुभंकर, प्रार्थना चरणी आपल्या. बारसे झाले जोरदार, आनंदून गेले अंतापूर, जो तो ब्रह्मानंदात असे चूर, आनंद नगरी दाटला. माता बाळास घेऊन, हाक मारी शंकर म्हणून, बाळ लगेच मान वळवून, पाहत राई टकामका. शंकर म्हणता चिमणाजीनी, हात पाय वरती करुणी, ओ ओ ओ सतत करुणी, बाळ खेळे आनंदे. आपण नाव जे ठेवले, ते बाळास पसंत पडले, याचे पुरावे अनुभवले माता पित्याने त्यावेळी. पत्नी अन चिमणाजीचा काळ आतापर्यंतचा, शिवोपासनेत मोलाचा गेला होता कष्टात.
अगदी आत्तापर्यंत होते शंकर उपासनेत, आता शंकराच्याच सान्निध्यात उभयताई रंगले. करी शंकराचे कौतुक, खेळून देती त्याला हाक, खेळणे त्याच्या भूती कैक, विविधाकृती रंगाची. दोघे शंकरास खेळवित, मधून पाळण्यात निजवित, प्रेमाने त्याला झोका देत, मंजुळ गाणे म्हणून. शंकरास घेई केव्हा माता, शंकरास घेई केव्हा पिता, शंकरास घेऊन उभयता जाती शंकरा दर्शना. शंकरास नाव घाली माता, शांत मातेने पाजविता, झोपी जाई धोपटिता, कधी न भोकाड काढले. स्वतः बाळ लीला करून, माता पित्यास संतोषवून, येणारही आनंदून जाती शंकरा पाहून. विविध बाळ लीला करून, विविध चाळे दाखवून, सर्वास सोडिले मौन, ऐसा बाल शंकर. याप्रमाणे शुक्लेंदुवत बाळ वर्धिष्णू तो होत, शंकर सवंगडी जमवित, जंग खेळामध्ये तो. बोल शंकर बोले बोबडे, माता पित्यांच्या कानी पडे, बोबडे ऐकण्याची सवय जळे, माता पिता तुष्टती. बोबडे बोल पुत्राचे, वाटती लोक लाख मोलाचे, अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच. एवढ्याच साठी कैकाने व्रतवैकल्ये आचरुणी, अशा लोकांच्या तरीही सदनी कधी न हल्ला पाळना. भाग्यवान ते खरे असत, ज्यांच्या घरी बाळ रांगत, बोबडे बोल वेद वाटत, ज्यांचे त्यानाच कळणार. थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर, आणि स्नान आटोपल्यावर भस्मचर्ची सर्वांगा. दृष्ट कोणाची लागू नये, इडापिडा बाधू नये, नजर कोणाची लागू नये, म्हणून माता काय करी. पीठ लावी गालावरी, ओवाळी मीठ मोहरी, मिरच्या उतरून टाकी सत्वरी, बाळ शंकरावरुणी. शंकराला खेळवित, माता पित्यांचा दिवस जात, अगदी आनंदात मजेत दिवस जाई दोघांचा. सकाळी उठे शंकर, स्नान करुनी लवकर, भस्म लावी अंगावर, गावाबाहेर जातसे. गावाबाहेर अरण्यात, जेथे वनस्ते सुशोभित, जेथे सर्वत्र असे शांत, वृक्षाखाली बसतसे. तो वृक्ष कोणता होता, कोणासही तो माहीत नव्हता, सहज शंकर जात होता, होता बिल्व वृक्ष तो. हा बिल्व वृक्ष असत, तेथेच बसणे असे युक्त, जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाही तरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार, कोणता वृक्ष आवडणार माहीत असे सर्वांना. बिल्ववृक्षाखाली आसन, पडलेल्या बिल्वपत्राचे असून, त्यावर मांडी घालून ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास, कधी बसे तासन तास, कधी तर संबंध दिवस, ध्यानस्थ राई शंकर. माता पिता काळजी करीत, शंकर कोठे गेला असत, वनवन शोधात हिंडत, दमून येती घरास. शंकर संध्याकाळी येत, माता पिता त्यास म्हणत, बाळा तू कोठे असे जात, काळजी आम्हा वाटते. आई तू अगदी मुळीही, करू नकोस काळजीही, मी कोठेही जात नाही, शोधू नका कुठेही. घरातच राहा बसून, त्रस्त न व्हा मज हुडकून, मी येईन आपणहून, घरातच असो दोघेही. ऐसे शंकर असे म्हणत, माता पिता दोघे ऐकत, बाळ केवढा धीर देत, धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात, बिल्ववृक्षाखाली बसत, ध्यान लावून निवांत, दृश्य मोठे मोहक. वारा झुळझुळ वाहत, बिल्ववृक्षाचे पान गळत, ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तकी.
बिल्ववृक्षाच्या तळी धरणी, बिल्वपानांच्या आसनी, शंकर बसले ध्यान लावणी, बिल्वदलेही शिरावर. दृश्य इतके हे सुंदर, कोण वर्णन करणार, कुणीच नव्हते पाहणार, उणीव होती याचीच. जे जे दृश्य पाहात, ते ते काही न सांगत, बिल्वधरणी वायू असत, साक्षीधार बघणारे. अरण्यात जाता येताना, हिंस्र पशु भेटती नाना, त्यांना पाहून मुळीना भ्याला शंकर कधी. हिंस्र पशु अत्यंत क्रूर, नुसते त्यांना पाही शंकर, डोळे फिरून गरगर निघून जाती पशु ते. पशुपती शंकर ज्याचे नाव, त्यांच्यावर कसा घालतील घाव, घाव घालता उलटेल डाव, माहीत होते पशूना. जनावरे हे ओळखीत, मनुष्यास मात्र हे न कळत, निष्कारेन जीभ विटाळीत, दुःख सागरी पडतात. ध्यान संपल्यावरती येत, शंकर अंतापूर गावात, कीर्तन कथा देवळात, चालते तेथे थांबत. मनोभावे एकेत कीर्तन, भजन ऐकून करी भजन, कोठे चालता नामस्मरण, नामस्मरण करीतो. सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत, सर्व कार्यात रंगून जात, नंतर घरी येतसे. शंकराचे वागणे पाहून, जो तो चकित होऊन, एवढे वय लहान असून, धार्मिक वृत्ती केवढी. खाण्यापिण्याचे याचे वय, याला कशाचेच नाही भय, धन्य याची असे माय, अध्यात्म याला आवडे. अरण्यात ध्यानस्थ बसतो, कीर्तनास हजर असतो, मंदिरातही भजन करतो, प्रवचन ऐके प्रेमाने. अलौकिक याची असे रीत, ऐसा बालक कुठे न मिळत, लक्ष याचे परमार्थात, अन्य काही न आवडे. शंकराच्या या वागण्याने लोक गेले हो मोवनी, जो तो विचार करी म्हणी, सामान्य बालक नव्हे हा. अंतापुराच्या लोकात हाच विचार चर्चेला जात, सर्वांना अभिमान वाटत, शंकर आपल्या गावचा. कोणी म्हणे हा न सामान्य नर, कोणी म्हणे हा अवतार, कोणी म्हणे हा ईश्वर, कोणी म्हणे शंकर. कोणी म्हणे याचा अधिकार, कोणासही न कळणार, योग्यता याची असे फार, मानवी बुद्धी पलीकडे. लोक प्रभावित एवढे होत, माता पित्यास सर्व सांगत, माता पिता सर्व ऐकत, आनंद वाटे तयाना. आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे, हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरतसे. सर्व अंतापूर गावात शंकर हाच विषय चालत. आता पुढील अध्यायात पुढचा कथाभाग पाहूया. नमो महाराज श्री शंकरा, बाळसे बाळ लीला हा सारा, अध्याय असे हा दुसरा, समाप्त येते जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. जय शंकर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.